नमस्कार. आजचा व्हिडिओ आणि लेख करून झालेलं होतं सकाळी, परंतु राहुरी येथील माझ्या एका वकील मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला आणि एका अज्ञानी अडाणी कोणीतरी नेत्यांनी तो माझ्या नावाने व्हिडिओ बनवला. म्हणून मला त्यासाठी परत एक व्हिडिओ बनावा लागला. त्याचं नाव नाही टाकणार, पण एक तत्त्वज्ञान सांगणार आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही आयऱ्या-गैऱ्याची पार्टी नाही, ही क्वालिफाईड अँड इंटेलिजंट लोकांची पार्टी आहे. म्हणून उदाहरण देऊन सांगतो. या अक्षय कर्डिले आणि सुनेत्रा पवार ह्या जरी निवडून आले तरी पण त्यांची जे मीडिएट ट्रायल झाली त्याच्यामुळं त्यांची बरीच नाचक्की झाली. कारण ओम बिर्ला लोकसभेतील सभापती त्यांनी अविश्वास ठराव जिंकला असेल, परंतु मीडिएट ट्रायल खूप झाली. त्यामुळे यांची पण आता मीडिएट ट्रायल खूप झालेली आहे. ते निवडून येतील कदाचित त्यांचे ते वरून तिकीट दिलं, सहानुभूती दाखवली, अमकं झालं तमकं झालं, बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न झाले, ते फेल झाले वगैरे वगैरे. परंतु हे लोकशाही मार्ग नाही आहे, लोकशाहीचा मार्ग नाही. लोकशाहीला ही एक अधोगती लागलेली आहे. कारण बिनविरोध निवडून आणणं म्हणजे 3 लाख मतदारांचा अपमान करणं होईल. चला, काही अपक्षाने ते होऊ दिलं नाही, त्या अपक्षांचे धन्यवाद. आता दुसरा विषय असा आहे की ह्या दोघांना सहानुभूती आहे, यांच्या पाठीमागं सहानुभूती आहे. त्या विधानसभेतलं सभागृह हे अतिशय महत्त्वाचं सभागृह असतं, ज्या ठिकाणी जनतेच्या हिताचे कायदे बनवण्यासाठी आमदारांना पाठवल्या जातं. आता या दोघांना सहानुभूतीच्या मार्गाने ती काही अनुकंपाखालची नोकरी आहे का? पण ती तुम्ही त्यांचे काही प्रॉपर्टी आहे का? त्याच्यासाठी ह्या राजकीय पद का वायाला घालू द्या. आता सध्या समजा तुमची चालती आहे म्हणून तुम्ही काही कोणाचं ऐकणार नाही, इथपर्यंत आम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं हे जे चालू आहे हे योग्य नाही. कारण की ह्या माझ्या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जनता जोडत चालली आहे, जनता त्याचा अवलंब करत चालली आहे. आमचा उद्देश या दोघांना हरवणं हा नसून या दोघांच्या पोटनिवडणुकीमधून आम्हाला पाया भक्कम करायचा आहे. कशाचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी 2029मध्ये सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही यशस्वी होत चाललो आहोत. म्हणून माझ्या मित्रांनी सांगितलं त्या व्हिडिओवाल्याला काही उत्तर देऊ नका, प्रत्युत्तर द्यायचं कारणही नाही, गरज पण नाही. म्हणून लिव्ह इट सोडून त्यांना लिव्ह इट म्हटलं. त्याला मला अधिकार आहे तसा त्याला अधिकार आहे. ठीक आहे बाबा, तुला आशीर्वाद, कंटिन्यू, गो अहेड. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.